आणि ज्यावेळी नक्कीच कुठला संघ त्याचं उल्लंघन करतोय तर त्या संघाला त्याचं भूर्दंड देखील भोगावं लागलेलं आहे, कारण अतिरिक्त शतरक्षक देखील षटकामध्ये घ्यावं लागलेलं आहे. हा सामना 4 षटकांचा, यानंतरचा सामना देखील 4 षटकांचा असणार आहे. हा सामना 4 षटकांचा आणि त्यानंतर वेल पाहून नक्कीच आपण पुढील सामन्याचा खेळ देखील पाहणार आहोत. कदाचित षटकामध्ये कपात देखील होऊ शकते. वगैरे पाडा या संघाने कानाई पाये संघाला शेवटच्या चेंडूवर पराभूत केलं होतं. तर या अगोदरचा पहिला सामना आपण बघितलं तर पतू पॅकर जुचंद्र संघाने सनमकुमार पायगाव संघाविरुद्ध अगदी एकतर्फी जिंकला होता. आणि या आता दोन संघांमधील हा सामना पाहायला मिळतोय. पंचांचा अधिकृत इशारा होतो या ललित भोई सर, महेंद्र पाटील सर आणि हितेंद्र भोईर सर यांची चांगली कामगिरी पाहायला मिळालेली आहे. हे ऑफिशियल पंच आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. तर खेळायला सुरुवात होते. पहिले षटक अवनीश यादव घेऊन आलेलं आहे. जितेश पाटील आणि दीपेश पाटील सोलामी जोडे मैदानामध्ये, आणि बरोबर 5 14 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला जातोय. याने समोर खेळल्या डाऊन द ग्राउंड, शतरक्षक दुरून चेंडूमध्ये पोहोचू शकणार नाही आणि चेंडू निघून जातोय स्ट्रेट लॉंग रिझल्ट मध्ये सीम आभार. पहिल्या चेंडूवर पहिला दमदार चौकार. या चौकाराने स्वतःच्या इनिंगची सुरुवात आणि या संघाच्या इनिंगची सुरुवात केली जाते. यावेळी मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू बॅटवर घेता आला नाही फलंदाजाला. चौकाराने स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन केलेलं आहे फलंदाज जितेश पाटील याने. पतू पॅकर जुचंद्र संघ आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना. इथे फान खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र सुदैव नक्कीच एष्टानं जाऊन चेंडू धडकला नाही. हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. इथे प्लेयर मेस प्रेक्षकांना विनंती असेल, जे समोर प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल की आपण थोडंसं सपोर्ट करायचं. त्याची सीमारेषा नक्कीच जी सीमारेषा दाबण्याचा प्रयत्न तिथे सॉन करत आहे, तिथून त्याला ते बाहेर पाठवायचं आहे. येस येस, धन्यवाद. तो कुत्रा थोडासा भित्र निघलेला आहे. इथे मात्र परफेक्ट यॉर्कर, बुंध्यामध्ये चेंडू हाताळलेला आहे आणि इथे मात्र विकेटचं पतन. पहिला हादरा जुचंद्र या संघाला. पहिला फलंदाज जितेश पाटील ज्याने 5 चेंडूचा सामना करताना अवघ्या 4 धावांचं योगदान दिलेलं आहे. संत खेळी त्याची पाहायला मिळाले होते. आणि नवीन फलंदाजाला मात्र या संघाचा की प्लेअर आपण बघतो, या संघाचा ट्रम्प कार्ड हुकमी फलंदाज हितेंद्र भोईर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. येथे छोट्या बॅकलीचा वापर करून केवळ चेंडूला दिशा दिलेला आहे कव्हर रिझनकडे, आणि मोठ्या फलंदाजी निशाने आपण पाहतोय. खरं तर पहिल्या फलंदाज बाद झाल्यानंतर इथे मात्र
आपण पाहतोय त्यांनी सिंगलने स्वतःचं अकाउंट ओपन केलेले. धावसंख्या 5 आजच्या दिवसामधील हा सेकंडला सामना आपण बघतोय जुचंद्र विपक्षी वाखरेलपाडा या दोन संघामध्ये. पहिले षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकासाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतात की 3 मिनिटे खर्च केलेले आहेत आणि दुसरं षटक लगेच सुरू करायचं आहे. सामना प्रत्येकी 4 षटकांचा असणार आहे. भिवंडी तालुक्यातील आलिमगड एक्सपर्ट हिमांशू पाटील याने यंदा जगामध्ये एक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. आपले षटक त्याने अवघ्या 2 मिनिटेमध्ये पूर्ण करण्याचा विक्रम केला होता आणि आंतरशिकेचा जो विचार करता आंतरशिकेमध्ये हा विक्रम रवींद्र जडेजाच्या नावे आहे, ज्याने कटक येथे वन डे सामना झाला होता इंग्लंड विरुद्ध. ते आपलं षटक अवघ्या 73 सेकंदमध्ये पूर्ण केलं होतं. हा विक्रम आंतरशिकेमध्ये पाहायला मिळतोय. रवींद्र जडेजाने इंग्लंड विरुद्ध आपलं जे षटक होतं ते अवघ्या 73 सेकंदमध्ये पूर्ण केलं होतं आणि विक्रम अजूनही अबाधित आहे. आणि टेस्ट क्रिकेटमध्ये देखील हा विक्रम त्याच्याच नावे आहे, कारण टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने आपलं षटक अवघ्या 63 सेकंदमध्ये पूर्ण केलं. हे दोन्ही विक्रम रवींद्र जडेजाच्या नावे आहेत. गोलंदाज फिरेंद्र यादव येतोय बॉलिंग ट्रॅकवर. लॉफ केलं चुनला, लॉफ्टेड फटका उंचच उंच आणि लांब जाईल की नाही पाहावं लागेल. लांब नाही, उंची जास्त लांबी कमी आणि बिग ब्लो मोठा मासा गल्ला लागतोय. बडी मछली जाल में फंसते हुए. थँक्यू डीजे. ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती वाघराल पाडा संघाला तो विकेट इथे मात्र प्राप्त करताना संघ पाहायला मिळतोय. कारण हितेंद्र भोईर जो जुचंद्र संघाचा ट्रम्प कार्ड होता तो मात्र फॅल्डमध्ये फिरताना पाहायला मिळतोय. आणि आता आपण नवीन फलंदाज मैदानामध्ये दिवेश पाटील पाहायला मिळत आहे. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 5 थोडीशी बिकट स्थिती इथे पाहायला मिळते जुचंद्र या संघाची. प्लॅन मेस चांगला चेंडू पुढे बेट चकित केलेला आहे. या चेंडू समोरून वलवताना आपण बघतोय चेंडूवर देखील फिंगर रोल केले होते गोलंदाज वीरेंद्र यादव याने. चांगले चेंडूच्या हाताळणी पाहायला मिळते. विकेट प्राप्त केल्यानंतर त्याचा आत्मविश्वास देखील दुणावला असणार आहे. यावेळेला मात्र चेंडूला ऑन साईडला फिरकवलेला आहे. शतरक्षक पाहतच राहील. चेंडू निघून जाईल सीमा पार. मेडोक रिझर्व मधून चौकार. या चौकारीन संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 वर. यावेळी कट केलेल्या चेंडूला कव्हर इतरमध्ये चेंडू जातोय. मिसफील्ड पाहायला मिळते. 2 धाव फलंदाज पूर्ण. तिसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करताना चांगली कॉरिंग आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही या बॅटरमध्ये पाहायला मिळते. या 3 धावने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना पोहोचते ती 12 वर. नक्कीच सलमीला इव्हन
प्रथमच आता मात्र पहिल्या चेंडूचा सामना करेल आता मात्र दीपेश पाटील. अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग आहे. त्या पण नीरज किनीची पाहायला मिळते. एक्सपर्ट स्कोरर मॅन ॲट गोल्डन फिंगर. इथे छोट्या बॅकपेचा वापर करून चेंडूला केवळ पुश केलेला आहे. पुश करू खुश राहू. एका धावेने खुश राहताना आपण बघतोय फलंदाज. आणि सिंगल पुन्हा एकदा धावप्लेंगमध्ये बदल होताना धावसंख्या पोहोचते 13वर. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मधील एक्सपर्ट स्कोरर आपण बघतोय नीरज किनी या चांगली स्कोरिंग करताना. आणि संपूर्ण लेखाजोखा नक्कीच निशांत पाटील आणि नीरज किनी यांच्याकडे या चॅम्पियन संघटनेमध्ये जे संघ खेळतात त्यांचा आहे. याला लॉफ केले चेंडूला लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. झेल होण्यासारखी संभावना नव्हती आणि फलंदाजाकडे वेल होता धावा पूर्ण करण्याची. या फलंदाज इथे या आपण पाहतोय या जुचंद्र संघाची 2 धाव पूर्ण करतात. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पतू पॅकर्स जुचंद्र संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 15 धावा. इथून 2 षटकाचा खेळ अजून शेष आहे आणि 2 षटकांसाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर नीरज किनी सांगतात की 10 मिनिटांचा वेळ खर्च केलेला आहे. मग तिसरं षटक देखील लगेच सुरू करायचं आहे. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही कारण यानंतर देखील आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. अंकुर यादव बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि आय एस पी एलचं जे टायटल जिंकलेलं आहे या चेन्नई सिंगम संघाने त्या संघाचा संघाने एक अंकुर सिंग आपल्याला पाहायला मिळाला होता. कोलकाता टायगर्स या संघाला पराभूत करून चेन्नई सिंगम संघाने यंदाच्या आय एस पी एलचं करंडक उंचावलं होतं. तिसरं पर्व नक्कीच चेन्नई सिंगमच्या नावे राहिलं होतं. स्विंग अँड मेस इथं मात्र दिशेमध्ये भरकटाना गोलंदाज पंचाचा इशारा इथं वाईट. पहिलं आय पी एलचं जे पर्व होतं त्यामध्ये कोलकाता टायगर्स संघाने माझी मुंबईला पराभूत केलं होतं. दुसऱ्या पर्वाचा विजेता संघ ठरला होता माझी मुंबई, ज्याने श्रीनगर के वीर संघाला पराभूत करून दुसरं आय एस पी एल करंडक उंचावलं होतं. आणि तिसरं आय एस पी एल करंडक उंचावताना चेन्नई सिंगम संघ पाहायला मिळाला होता ज्यांनी कोलकाता टायगर्स संघाला पराभूत केलं होतं. आणि जगन्नाथ सरकार, ज्याला जगत सरकार या नावाने ओळखलं जाते, नक्कीच त्याच्या नावे आकर्षक कार पाहायला मिळाली होती. आणि त्याचं सुदैव पाहणं नक्कीच आपण बघतो महाभारतामध्ये ज्याप्रमाणे अर्जुनाचा सारथी श्रीकृष्ण गॉड होता त्याप्रमाणे त्याचा सारथी क्रिकेटचा गॉड सचिन तेंडुलकर बनला होता. सुदैवी क्रिकेटर जगन्नाथ सरकार, जगत सरकार आय एस पी एल स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. इथे मात्र हुक केलेल्या चेंडूला मिस्की हुक फटका क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता मात्र झेल कॅरी करू शकला नाही. दरम्यान एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने जुचंद्र संघाची धावसंख्या पोहोचते ती 17वर. फील्डमध्ये परिवर्तन केलं जाते. आता मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय कव्हर रिझनला. यावेळी आता ऑन साईडला क्षेत्ररक्षक सज्ज या मिड मध्ये कुठल्या वेळी चूक नाही. आणि आणखी एक फलंदाज इथे बाद होताना झेलबाच्या रूपाने.
थँक्यू डीजे आपण पाहतोय या आणि या पालघर वासियांसाठी देखील नक्कीच खुश खबरी आपण पाहतोय. नालासोपारा पालघर येथील आयुष मात्रे जो अंडर 90चा संगणक होता त्यांनी या देखील अंडर 90चा विश्वचषक जिंकून देण्याचा पराक्रम केला होता. कारण त्या अगोदर आपण बघितलं तर मोहम्मद कैफ असेल, विराट कोहली असेल, पृथ्वी शहा असेल, उन्मत चंद असेल, असे 4 करंदाज ठरले होते अंडर 90चे विश्वचषक जिंकणारे. आणि त्यामध्ये आता आयुष मात्रेचा देखील समावेश आपल्याला पाहायला मिळतोय. तो देखील 6वा करंदाज आपण पाहतोय ज्याने अंडर 90चा विश्वचषक टीम इंडियाला जिंकून देण्याचा कार्यक्रम नुकताच केलेला आहे. आयुष मात्रेचं नाव देखील आता सुवर्ण अक्षराने नक्कीच क्रिकेटच्या इतिहासामध्ये लिहिलं गेलेलं आहे. तिसरं षटक मार्गस्थ आपण बघा अंकुर यादव तिसरं षटकात आलताना जयचंद्र संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 17 धावा. 17वर हा खतरा पाहायला मिळतोय आणि 17 तसं या खतरा आकडा आहे. कारण अब्राहम बेंजामिन डेव्हिलर्स दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज AB डिलरचा हा जर्सी नंबर पाहायला मिळतोय 17, ज्याच्या नावे आपण बघितलं तर वन डे क्रिकेट इतिहासामध्ये सर्वात फास्टेस्ट सेंचुरी ठोकण्याचा विक्रम आहे, ज्याने 35 चेंडूमध्ये शतक झळकवण्याचा विक्रम केला होता. आणि टेस्ट क्रिकेटमध्ये ब्रँडन मॅकलन याच्या नवी कसोटीमध्ये सर्वात फास्टेस्ट सेंचुरीचा विक्रम आहे, ज्याने 54 चेंडूमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकवण्याचा विक्रम केलेला आहे. याला मात्र लॉफ केले चेंडूला आणि हा चेंडू निघून जाईल मेडिकोच्या वरून सीमा पार षटकार. धावसंख्या स्कोरवर या षटकाराने पोहोचते ते 23/23. या फटक्याची खरं तर जुचंद्र संघाला आवश्यकता होती आणि तो फटका आपण पाहतोय फलंदाज कल्पेश भोरीच्या बॅटमधून. मागील समय मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. इथे मात्र दिशेमध्ये भरकटाना गोलंदाज पाहायला मिळतोय. 50 यात समांतर धाव मिळते वाढचोरपणे अव्वांतर आणि अव्वंत धावेने जुचंद्र संघाच्या धावप्लेमध्ये देखील एका धावेची भर पडताना धावसंख्या सिंगल पोहोचते ती 24वर. इथे खुला टप्प्याचा चेंडू होता, यॉर्कर लेनचा चेंडू होता, वाईट यॉर्कर चेंडू हाताळला होता मात्र चांगल्या प्रकारे तो खेळून देखील काढलेला आहे. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. या 2 धावने संघाच्या धावप्लेमध्ये देखील बदल होताना धावसंख्या 26-26. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि यानंतर अजून एक षटकाचा खेळ शेष आहे, म्हणजे 40+ कडे लक्ष असणार आहे जुचंद्र संघाचं. सायंकाळी 17 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र अतिशय स्वेर चेंडू अगदी आपण बघितलं तर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी नंबर 4 वर पकडण्याचा प्रयत्न केला होता. आमचे गुरुवर्य नक्कीच समालोचक धनपाल मडवी सर नेहमीच्या शब्दाचा वापर करत होते. आमचे मार्गदर्शक गुरुवर्य जे आपल्यामध्ये नाहीत, नक्कीच त्यांच्या त्या शब्दाची आठवण येते. ते नेहमीच असा चेंडू हाताळल्यानंतर या वाक्याचा नेहमीच वापर करीत असत. इथे या लॉफ केलेल्या चेंडूला समोर खेळलेला आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. लॉंग रिझल्ट मध्ये पाहायला मिळतो मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. तिसरी धावेसाठी प्रयत्न नसणार आहे. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. या 2 धावने संघाची धावसंख्या 29. आणि 3 षटकांसाठी आपण बघितलं तर 18 मिनिटं खर्च केलेले आहेत. एक क्षेत्ररक्षक आता मात्र आतमध्ये घ्यावा लागेल, कारण आपण बघितलं तर 2 मिनिटं एक्स्ट्रा खर्च केले आहेत. कारण 16 मिनिटं आपण पकडू शकतो मात्र 2 मिनिटं आपण एक्स्ट्रा खर्च केले आहेत आणि मात्र आता एक क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कलमध्ये घ्यावं लागेल. पंचांच्या देखील माहितीसाठी
की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने अतिरिक्त वेळ खर्च केलेला आहे आणि आता मात्र एक एक्स्ट्रा प्लेअर त्यांना 30 सर्कलमध्ये या ठेवावं लागेल. मंगलम पाल मागील सामन्यामध्ये सामनावीर ज्याने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. शेवटचं षटक घालण्याची धुरं आता मात्र त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर पतू पॅकर्स जुचंद्र संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 29 धावा आणि आता पण शेवटचे षटक धुर्वाच्या टोका करून मंगलम पाल घेऊन येतोय. याला हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका लॉंग लेग रिझन कडे आणि हा चेंडू निघून जातोय. लॉंग लेग रिझन मधून सीम आबार धावा देतील 4 चौकार. वाईट यॉर्कर चेंडू होता समोर केलेला आहे. एका धावेशी आणि एका धावेने जुतंत्र संघाची धावसंख्या पोहोचते ती 34 वर 34. शेवटचे षटक मार्गस्थ शेवटच्या षटकातील शेवटचे 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय फलंदाज कल्पेश भोईर ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार देखील पाहायला मिळालेला आहे. इथे मात्र अतिशय खराब चेंडू पंचाचा इशारा येतोय नो बॉल आणि आता मात्र पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. ऐसा मौका फिर का मिलेगा पाहूया फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल की नाही. कैसे भी खेलो किधर भी खेलो सिर्फ रन आउट नाही होणार आहे. उघडा डोळे पहा नीट कारण पुढील चेंडू असणार फ्रीट. पाहूया फ्रीटवर बिग हिट खेळेल का कल्पेश भोईर हा फलंदाज. बिग हिट तर खेळलेला आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मस्तक वेळ दस्तक चेंडू निघून जाते सीमा पार फ्रीटवर बिग हिट षटकार. पुरेपूर फायदा उचलताना आपण पाहतोय कल्पेश भोईर फ्रीट चेंडू होता आणि त्याच्यावर बिग हिट देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वधारताना पोहोचते ते 41 वर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला फ्रीट चेंडू भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने खेळला होता. ज्यावेळी फ्रीट अस्तित्वाला आणि पहिला चेंडू खेळण्याचा मान वीरेंद्र सेहवाग याला मिळाला होता. तो विक्रम त्याच्या नावे. समोर खेळल्या चेंडूला बॉलर बॅक ड्राईव्ह समोर आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड मात्र शतक दुरून चेंडू पोहोचतोय. लॉंग ऑफिंग लॉंच मध्ये चेंडू अडवला जातोय. 2 धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. या 2 संघाची धावसंख्या 43. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. वाघराल पाडा विपक्ष जुचंद्र या 2 संघामधील सामना आपण पाहतोय. कल्पेश भोईर 6 चेंडूचा सामना करताना वैयक्तिक 18 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. पायांच्या समोरचा चेंडू आणि समोरच केलेला आपण पाहतो 20 मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावी पतू पॅकर्स जुचंद्र संघाची धावसंख्या पोहोचते ते 45 वर 45. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. मंगलम पाल बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. शेवटच्या षटकात चालताना अंतिम षटकामधील हा अंतिम चेंडू आहे. यावेळी मात्र चेंडूला फेरकून दिलाय दे घुमा के चेंडू निघून जाते सीमा पार षटकार. व्हॉट अ शॉट.
थँक्यू विजय. 8 चेंडूमध्ये 26 धावांची नाबाद केली या कल्पेश भोर यांनी केलेली आहे आणि त्याच्या खेळीच्या जोरावर इथे मध्ये जुचंद्र संघाने धावप्ले करून धावा केलेल्या आहेत. पहिल्या इनिंगमध्ये या 51 आणि 52 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे वाघरलपाडा या संघासमोर विजयासाठी. आणि लक्षाचं पाठलाग पाहूया कशाप्रकारे केला जाईल, कुठल्या संघाची होती हार आणि कुठल्या संघाचा होईल जय जयकार. सेकंड इनिंग की कहाणी सुनते या निशांत पाटील सारखी जुबानी. धन्यवाद सुभाषजी धुमाल सर. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या डावामध्ये धावफलकावरती धावा जोडल्या 51 धावा आणि 52 धावांचं टार्गेट. लगेच फिल्डिंग सेटअप करायची आहे. जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण आजच्या दिवसामध्ये आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. या सामन्यामधील विजेता संघ आणि स्वयंभू पायगाव या दोन संघामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे. वाघरलपाडा संघ चला लगेच सलामीची जोडी मैदानावरती पाठवा. 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 51 धावा धावफलकावरती बनल्यात 52 धावांचं टार्गेट. या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग कल्पेश भोईरनं पुन्हा एकदा या मॅचमध्ये केलेली आहे. 8 चेंडूचा सामना केला आणि 26 धावा त्याच्या बॅटमधून 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त बॅटिंग. मागील मॅचमध्ये देखील अशाच प्रकारे बॅटिंग त्यांनी केली होती. चला सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे. वाघरलपाडा संघ बी फास्ट, जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि सुरू असलेला सामना दुसऱ्या फेरीतील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला पतो पॅकर्स, अंकुश मोती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघ मैदानावरती खेळतोय. जबरदस्त कामगिरी आजच्या दिवसामध्ये या संघाच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. या महत्त्वाच्या मॅचमध्ये 51 धावा धावफलकावरती बनवल्यात आणि 52 धावांचं टार्गेट, एक मोठं टार्गेट सेट केलंय. मागील मॅचमध्ये सनम कुमार पायगाव या संघाचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. चांगली गोलंदाजी केली होती. पतो पॅकर्स या टीमने निखिल पाटीलचं निर्णायक षटक राहिलं होतं. 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 11 धावा त्याने खर्च केल्या. 3 विकेट घेतल्या होत्या. विकेट हॅट्रिक घेतली होती. हितेंद्र भोईर पातीने पूर्णपणे बॅटिंग लाईनचं कंबरड मोडलं होतं आणि याही मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे. 2 सलामीवीर फलंदाज मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाघरलपाडा या संघाच्या एका बाजूला जर पाहिलं तर अभय पाटील संघाचा महत्त्वाचा खेळाडू. मागील मॅचमध्ये जबरदस्त सुरुवात केली अभयने आणि त्याच्या सोबतीला लकी मिश्रा हा फलंदाज मैदानावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती निखिल पाटील दत्तालीचा वंडर बॉय आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी गोलंदाज तयार. या मॅचमध्ये 52 धावांचं टार्गेट. दोन्ही संघाच्या खेळाडूंना आपण शुभेच्छा देऊया आणि जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल या मॅचमध्ये स्ट्रायकिंग एंडला अभय आपल्याला पाहायला मिळतोय. मागील मॅचमध्ये चांगली सुरुवात अभयने केली. येथून देखील चांगल्या सुरुवातीची आवश्यकता आहे. नगरसेवक चषक 2026 आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये क्रीडा रसिकांचं मनोरंजन झालंय. पंच या ठिकाणी अधिकृत इशारा करतील. सामन्याला होते सुरुवात. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. हो यावेळेस कोलवटापणे चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. कव्हर रिजनला जर पाहिलं तर फिल्डर आहे, परंतु वाइंड ऑफ लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतो. फिल्डर आहे त्या ठिकाणी थोडीशी चाच पडत आहेत आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. पंकज होते आणि पंकज यांनी मिस्टेक केलेली आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला अभयच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजांना करावा लागेल. अभय पाटील मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात. आज खऱ्या अर्थानं मोठे फटके अभय यांना खेळावे लागतील. क्षमता आहे त्यांच्याकडे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट. हो यावेळेस ऑफस्टपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 3 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. आतापर्यंत 3 धावा बनल्यात. 52 धावा खऱ्या अर्थानं टार्गेट या मॅचमध्ये आणि इथून जर पाहिलं तर कामगिरी चांगली करावी लागेल वाघरलपाडा संघाला. गोलंदाज तयार. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला फिल्डर आहे, त्याला बीट करून बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभयच्या बॅटमधून आलाय चौकार या मॅचमध्ये. थँक्यू. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. सर्कलला भेदणारा फटका होता. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळले होते. इनफिल्डला खेळले आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना पहिला चौकार या डावामध्ये पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा.
फुलटॉस बॉल बॅटची एज लागली आहे यष्टांच्या मागे. दीपेश पाटील खूप चांगलं कार्य करताय. चेंडूला थांबवलाय. इथे धाव मिळणार नाही. चेंडू आलाय डॉट. वेगवान चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अभयनं जरूर केलाय. अपयशी ठरले. चेंडू आलाय डॉट. जबरदस्त कमबॅक निखिल पाटील करतायत. वेगवान गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात तेच तरार गोलंदाजी या षटकामध्ये करताना त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मिड ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी जितेश. फिल्डिंग चांगली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे एक धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा बनल्यात. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न अभयनं जरूर केला. एक चौकार अभयच्या बॅटमधून आलाय. परंतु 52 धावांचा टप्पा ओलांडायचा असेल ना तर सातत्याने मोठे फटके या मॅचमध्ये फलंदाजाने खेळावेच लागतील. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हो फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. प्री माइंडेड स्ट्रोक होता. सुरुवातीलाच अशा प्रकारचा स्ट्रोक खेळण्याचा विचार या फलंदाजाने केला होता. अगदी ते हेरलंय. खोलवा टप्प्याने चेंडू आणि लेगबायच्या स्वरूपात इथे एकच धाव मिळेल टीमला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 9 धावा. फॉलिंग स्वीप करायचा होता. त्या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाज लकी मिश्रा आपल्याला पाहायला मिळाला. आगल्या वेगळ्या शैलीमध्ये फटका खेळण्याचा त्यांनी जरूर प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर संस्कारांचे फटके भरपूर कमी आपण पाहिलेत. आविष्कारांचे फटके या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपल्याला फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आहे की काय परंतु नाही. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. आणखीन एक वाईट बॉल या मॅचमध्ये. आतापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडू वाईट टाकलेत निखिल पाटीलने. धावफलकावरती धावा बनल्या 10. आणखीन या मॅचमध्ये 42 धावा बनवायच्यात वाघरालपाडा या टीमला. गोलंदाज बॉल इन ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल बिग हिट केलाय. फटका फसलाय. बिल्डर त्या ठिकाणी आले. डाऊन द बॉल. जेल कंप्लीट केला जाईल का. हो कॅश ड्रॉप. मार्मिक होते आणि मार्मिकने मिस्टेक केली आहे. मार्मिकच्या माध्यमातून जेल सुटलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात की काय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 12 धावा. येणारे 18 चेंडू 40 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये टीम वाघरालपाडा या टीमला बनवायच्यात. 18 चेंडू 40 धावा. चला स्पीडअप करा. फिल्डिंग सेटअप करा. पतू पॅकर्स, अंकुश मोती, दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर अवनीश यादवने काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. फक्त 5 धावा खर्च केल्या. तदनंतर वीरेंद्र यादव गोलंदाजी करत असताना फक्त 10 धावा. या ठिकाणी कंपॅरिझन दाखवलं जाते जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये पतू पॅकर्सने 5 धावा केल्या होत्या. एक विकेट देखील बाद झाली होती. परंतु वाघरालपाडा संघाने 12 धावा बनवल्यात आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 40 धावा बनवायच्या. आज मृणाल मात्रे जेटीसीचे प्रमुख आहेत ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आणि आज त्याचा वाढदिवस देखील आहे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मृणालला आणि खूप चांगलं कार्य त्यांचं राहिलं आहे. या विभागामधील एक अनमोल रत्न आहे मृणाल मात्रे. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती हितेंद्र भोईर पाती ज्याच्या नावावरती या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक आहे तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु स्ट्रायकिंग एंडला लकी मिश्रा हा फलंदाज. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर धावतात वेगाने. स्वतः यष्टीरक्षक भूषण देखील त्या ठिकाणी आहे. भूषण भोईरने झेल टिपलाय. पहिला धक्का या मॅच मध्ये. फलंदाज बाद. थँक्यू. आदरणीय सन्माननीय केदारनाथ पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व क्रिकेटचे निमसित चाहते आहेत केदारनाथजी पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपलं हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने दीपेशजी पाटील यांचे वडील आहेत. अमितजी पाटील यांचे वडील आपल्याला पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती भरपूर जास्त प्रेम त्यांचं सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. असे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज वीरेंद्र यादव हा फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय गोलंदाज हितेंद्र भोईर पाती. खऱ्या अर्थानं काय जोड्या फोडलेत या मॅचमध्ये. खऱ्या अर्थानं हितेंद्र भोईर पाती जर वकील असताना तर घटस्फोट एक्सपर्ट बनला असता. इतक्या चांगल्या जोड्या त्यांनी या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये फोडल्यात. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. हो यावेळेस देखील केल्याचा प्रयत्न. लिडिंग एज बॅटची प्रमोद पाटील. डाऊन द बॉल. मिस्टेक करणार नाही. प्रमोद पाटीलने देखील झेल टिपलाय.
थँक्यू. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्यात. गोलंदाज हितेंद्र भोईर पाती रंगात येऊ लागलेत आजच्या दिवसामध्ये. जबरदस्त कामगिरी करतात. मागील मॅच मध्ये विकेट हॅट्रिक, याही मॅच मध्ये विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हितेंद्र भोईर पाटी आपल्याला पाहायला मिळतात. मागील चेंडूवरती जर पाहिलं तर फायनल एक रिझन मध्ये भूषण भोईरनं झेल टिपला आणि ते जर पाहिलं तर फ्लाइंग स्लीप मध्ये प्रमोद पाटील होते आणि त्यांच्या माध्यमातून झेल आपल्याला पाहायला मिळाला. मार्मिकनं आज निराश केल्या. खऱ्या अर्थानं दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र, पथू पॅकर्स या संघाचा सर्वात उत्कृष्ट जर शतरक्षक कोण असेल ना तर मार्मिक, परंतु आज मार्मिकने मिस्टेक केली आहे. त्याच्या माध्यमातून झेल सुटताना आपण पाहिलं, परंतु इतर शतरक्षक त्यामध्ये भूषण भोईर ज्याने नेहमीच मिस्टेक केल्यात, आज जबरदस्त झेल भूषणाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रमोद पाटीलनं देखील कमालीचा झेल टिपलाय. नवीन फलंदाज सूरज पाटील, संकेत पाटील मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज तयार. ओ खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला, चेंडूला पूल केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 13 धावा. धावा येत नाहीये. धावांसाठी संघर्ष सुरू आहे कारण मैदानावरती हितेंद्र भोईर पाती अप्रतिम गोलंदाजी करतोय. लाजवाब गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. टप्पा वलन गती याचा सुवर्ण मध्य हितेंद्र भोईर पातीच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त फलंदाजाला तो रेट करतोय आणि तदनंतर गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली आहे या स्पर्धेमध्ये. खोलात टाकलाय, डिग आउट करण्याचा प्रयत्न, बाची एश, आणखीन एक फलंदाज बाद. वा पाती वा, काय गोलंदाजी करतोय. आणखीन एक फलंदाजाला बाद केल्या. थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत धावफलकावरती 13 धावा बनल्यात. पहिल्या षटकामध्ये 11 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर एकच धाव आलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, एक वाईटच्या स्वरूपात, एक्स्ट्राच्या स्वरूपात जर पाहिलं लेग बायच्या स्वरूपात धाव देखील पाहायला मिळाले. एकंदरीत 12 धावा पहिल्या षटकामध्ये आणि हितेंद्र भोईरनं आतापर्यंत या षटकामध्ये एकच धाव खर्च केलेली आहे. 4 चेंडू टाकलेत, फक्त एकच धाव. नवीन फलंदाज मिथून हो यावेळेस केल्याचा प्रयत्न लॉंगर रिजनला. त्या ठिकाणी फिल्डर आहे जितेश पाटील. फिल्डिंग चांगली, फक्त सिंगलच मिळेल. सिंगल डबल्सनं काहीच होणार नाही. इथून मोठे फटकेही खेळावे लागतील फलंदाजांना कारण 52 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत धावफलकावरती फक्त 14 बनल्यात आणि येणाऱ्या 13 चेंडूमध्ये 38 धावा इथे बनवायच्यात. इथून मोठे फटके फलंदाजांना खेळावे लागेल. मागील मॅचमध्ये संकेतनं लाजवाब बॅटिंग केली होती. तो संकेत आपल्याला पाहायला मिळते. खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु इथे चेंडू आलाय डॉट. येणारे 12 चेंडू, 38 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा. यानंतर आणखीन एक सामना आपण खेळवतोय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना स्वयंभू पायगाव पतू पॅकर्स, अंकुशमती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या दोन संघामध्ये. स्वयंभू पायगाव संघ जर पाहिलं तर 2 सामने जिंकलाय. खूप चांगला परफॉर्मन्स या संघाने देखील दाखवलाय आणि यानंतरच्या सामन्यामध्ये देखील तो संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आतापर्यंत हितेंद्र भोईरनं 2 सामने या स्पर्धेमध्ये तो खेळलाय. 2 सामन्यामध्ये जर पाहिलं तर त्यांनी तब्बल 6 विकेट घेतल्या. त्या ठिकाणी हायलाईट दाखवलं जातं ज्या पद्धतीने त्यांनी विकेट घेतल्या त्या मॅचमध्ये. ही पहिली विकेट होती खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर. आणि इथे जर पाहिलं तर दुसरी विकेट या मॅचमध्ये प्रमोद पाटीलनं झेल टिपला. पहिला झेल भूषण भोईरनं टिपला होता आणि तदनंतर जर पाहिलं तर ही महत्वाची विकेट. बॅटची एज लागली होती आणि यष्टांच्या मागे सेलिब्रेशन पहा. दीपेश पाटीलचं काय सेलिब्रेशन होतं आणि तिथे देखील झेल टिपला होता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर हो खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 15 धावा. येणारे 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 37 धावा. हो यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे आलाय डॉट बॉल. येणारे 11 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर दिवेश पाटील वेगवान गोलंदाज राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय. हो यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू परंतु बॅटची एज लागली आहे. यष्टांच्या मागे
यष्टीरक्षक दीपेश पाटील आणखीन एक झेल पकडतोय, फलंदाजाला बाद केल्या. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खऱ्या अर्थाने हेलिकॉप्टर थ्रो खेळण्याचा प्रयत्न, पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली नाही आणि लगेच मैदान सोडलं. फलंदाजी ते बाद झाला, सातत्याने विकेट आलेत. गोलंदाजी करत असताना सुरुवात चांगली केली होती वाघरालपाडा या टीमने, परंतु बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये सातत्याने विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि फलंदाज बादी होत आहेत. इथून धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु काय गोलंदाजी केली आहे आज खऱ्या अर्थानं दत्ताली स्पोर्ट जुचंद्र पतू पॅकर्स जुचंद्र संघ फॉर्मात येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बऱ्याच दिवसापासून हा संघ जर पाहिला तर क्रिकेटपासून दूर होता, आज पुन्हा एकदा मैदानावरती या संघाने पुनरागमन केलंय आणि लाजवाब खेळ या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती दिवेश पाटील, राऊंड विकेट. हो, इथे त्रिफलाचीच्या स्वरूपात क्लीन बोल्ड, आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू. सातत्याने विकेटची पडझड आतापर्यंत या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. आज वाघरालपाडा संघामध्ये दयाशंकर नाही आहे, तनु गुप्ता देखील नाही आहे, महत्त्वाचे दोन खेळाडू नाही आहेत या संघामध्ये आणि खऱ्या अर्थानं पहिला विजय खूप चांगल्या पद्धतीने नोंदवला या संघाने, परंतु या दुसऱ्या सामन्यामध्ये बॅटिंग लाईन पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे, खाली पडली आहे. बॅटिंग लाईन उभीच राहिलेली नाही आहे, परंतु निश्चित पडलेल्या या फलंदाजीला खऱ्या अर्थानं उभं करायचं असेल ना तर संकेत पाटीलला या मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. परंतु गोलंदाज अवघड प्रश्न विचारतायत. काय गोलंदाजी, दिवेश पाटील देखील रंगात येऊ लागल्या. आतापर्यंत 2 विकेट या षटकामध्ये त्यांनी प्राप्त केल्यात. गोलंदाज राऊंड विकेट. हो, लोअर फुलटा चेंडू होता, कमी गतीने चेंडू टाकलाय, स्विचिटचा फटका तो देखील फसलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी, परंतु सीमारेषेच्या पलीकडे त्या ठिकाणी झेल टिपलाय, म्हणजेच हा षटकार. थँक्यू. स्विचिटचा फटका सीमारेषेच्या पलीकडे जाऊन फिल्डरने त्या ठिकाणी जर पाहिलं तर झेल टिपला होता आणि त्याच मुळे हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज अंकुर यादवच्या बॅटमधून. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती दिवेश पाटील, राऊंड विकेट. हो, खेळण्याचा प्रयत्न यावेळेस जर पाहिलं तर फाईन खेळलेत, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, आणखीन एक चौकार फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या पुढे जात असताना एकंदरीत 25 धावा. थँक्यू. 25 धावा आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. चला स्पीड अप करा, लगेच आपण फिल्डिंग सेटअप करायची आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर दत्ताली स्पोर्ट जुचंद्र पतू पॅकर्स जुचंद्र हा संघ बॅटिंग करत असताना धावफलकावरती 29 धावा होत्या आणि ते 25 धावा आहेत, कारण चौथ्या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या, येथे 27 बनवायचे आहेत. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता, कारण मंगलम पालच्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 27 धावांची आवश्यकता. गोलंदाज कल्पेश, बॉलिंग ट्रॅकवरती, स्ट्रायकिंग एंडला संकेत पाटील. खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने केलेत, लॉंग ऑफला त्या ठिकाणी निखिल पाटील आहेत, पुढे येता चेंडू अडवण्यासाठी चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. येणारे 5 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 25 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात. चला स्वयंभू पायगाव संघाचा कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी. नितीन मुकादम आपण यायचं लगेच आणि आपल्या संघाला देखील रेडी ठेवायचं आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. हो, फुल टॉस बॉल ऑन साइडला फिरवल्या, बॉल चाललाय सीमारेषेच्या अगदी जवळ, प्रयत्न सुरू आहे परंतु बॉल थांबत नाही, बॉल सीमारेषा ओलांडतोय. आलाय चौकार फलंदाज संकेतच्या बॅटमधून. थँक्यू. निश्चित पडलेल्या फलंदाजीला उभं करण्याचं कार्य सध्याच्या घडीला संकेत पाटील करतोय.
संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 31 धावा धावफलकावरती. आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 21 धावा बनवायच्यात. 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती कल्पेश भोईर. हो, मोठा फटका केल्याचा प्रयत्न लॉंग ऑफला उडवलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी थोडेसे मागे राहिले आणि तत्पूर्वी फक्त एकच धाव मिळेल. समीकरण बदललंय. येणारे 3 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 20 धावा. याही मॅचवरती अधिराज्य गाजवतोय पतू पॅकर्स, दत्ताली स्पोर्ट, जुचंद्रा संघ. काय जबरदस्त कामगिरी आज घरच्या मैदानावरती क्रीडा रसिकांची मने जिंकली आहेत या संघाने. काय गोलंदाजी पातीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तदनंतर जर पाहिलं तर निखिल पाटीलच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी आणि कल्पेश भोईरनं देखील ते विकेट मिळवली आहे. फलंदाजाला बाद केलंय. आणखीन एक धक्का. थँक्यू. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे या मॅचमध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती मंगलम पाल हा फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु गोलंदाजीसाठी कल्पेश भोईर. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड विकेटनं. चला, वेळ जास्त खर्च करू नका. लगेच सामन्याला सुरुवात करा. यानंतर देखील आपल्याला आणखीन एक सामना खेळवायचा आहे. सो प्लीज कॉपरेट करा. ओ, यावेळेस सिलेक्शनच्या बाहेर जाणारा चेंडू. सामना थोडासा लांबतोय. वाईट बॉल टाकलाय कल्पेशने. धाव मिळेल 1. इथे जर पाहिलं तर आणखीन 2 चेंडू टाकायचे आहेत या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 33 धावा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती कल्पेश भोईर. आजच्या दिवसामध्ये फलंदाजी खूप चांगली झालेली आहे. कल्पेशच्या माध्यमातून गोलंदाजी देखील तो चांगली करतोय. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथे फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पूर्णपणे पराभवाच्या छायामध्ये वावरतोय वाघराळपाडा संघ. राघवेंद्र चव्हाण यांचा संघ आहे वाघराळपाडा आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये या संघाला खेळताना आपण पाहिलं. पहिला सामना खूप चांगल्या फरकाने या संघाने जिंकला, परंतु या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय वाघराळपाडा या संघाला. हार्डलक टपलक वाघराळपाडा संघ. हार्डलक टपलक. राघवेंद्र चव्हाण जबरदस्त खेळ पहिल्या मॅचमध्ये तुमच्या संघाने दाखवला, परंतु या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला आहे कल्पेश भोईर. त्याने 8 चेंडूमध्ये 26 धावा केल्यात आणि तो राहिलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन. त्या ठिकाणी टॉस केला जाईल. मी अमितजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. त्या ठिकाणी किती ओव्हरचा मॅच? 3 षटकांचा सामना असणार आहे. आपण अमितजी पाटील साहेबांच्या